वळूयात महत्त्वाच्या बातमीकडे। लालबागच्या राजाचं विसर्जन अद्यापही झालेलं नाहीये। गिरगाव चौपाटीवर अद्यापही लालबागचा राजा तिथेच आहे। आज समुद्राच्या भरतीमुळे खरं तर या विसर्जनाला या ठिकाणी विलंब होतोय, तर मोठ्या प्रमाणात गणेश भक्त देखील अजूनही गिरगाव चौपाटीवर आहेत। लालबागच्या राजाच्या विसर्जनाची ते वाट पाहतायत, मात्र अद्याप लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं नाही। त्या ठिकाणचीच ही दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाचं विसर्जन हे अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय। लालबागचा राजा हा तराफावर आता विराजमान होतोय। समुद्राला आलेल्या भरतीमुळे खरं तर या विसर्जनाला विलंब झाला होता। 8 तासांपासून अधिक वेळ लालबागच्या राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवर होती आणि आता लालबागच्या राजाचं विसर्जन हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात राजाचं हे विसर्जन होणार आहे अशी अपेक्षा आहे। तर लालबागच्या राजाचं विसर्जन आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। खरं तर 24 तास उलटून गेलेले आहेत आणि आता लालबागच्या राजाचं विसर्जन हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। 8 तासांपासून अधिक वेळ लालबागच्या राजाची मूर्ती ही गिरगाव चौपाटीवरच आहे। अगदी काही वेळातच हे विसर्जन होईल। गिरगाव चौपाटीवरीलच ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। लालबागच्या राजाचं विसर्जन आता अंतिम टप्प्यात आलंय, तर अगदी काही वेळातच आता लालबागच्या राजाचं विसर्जन होईल। कालपासून लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीला खरं तर सुरुवात झाली होती। त्यानंतर लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर आला। सुमारे 22 तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला। आपल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी, त्याला निरोप देण्यासाठी अनेक भाविक देखील त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांना आता याच निरोपाची ही आस लागलेली आहे। तर लालबागच्या राजाचं विसर्जन आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। 8 तासांपासून अधिक वेळ खरं तर लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवरच होता। समुद्राला भरती आली होती आणि त्यामुळेच या विसर्जनाला विलंब झाला। या संदर्भात आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे सध्या गिरगाव चौपाटीवर आहेत। भूषण, काय नक्की आता तिथली परिस्थिती? अंतिम टप्प्यात आलेलं आहे विसर्जन, आता थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडेल। भूषण, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? एकंदर सध्या लालबागच्या राजाचं जी मूर्ती आहे ती सध्या आपल्या तराफ्यावर विराजमान पाहायला मिळत आहे आणि सध्या सुधीर साळवी यांची प्रतिक्रिया मिळणार आहे। सुधीर साळवी स्वतः या लालबागच्या राजाच्या मंडळाचे सरचिटणीस आहे, ते स्वतः बोलणार आहेत, सचिव आहेत ते। त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे। एकंदर ज्या प्रकारे सकाळी समुद्राच्या भरतीमुळे व्यत्यय आला, त्या व्यत्ययामुळे कुठेतरी लालबागचा राजा हा तराफ्यावर चढवणं काहीसं अवघड झालं आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी ओहोटी होण्याची वाट पाहावी लागली। त्यानंतर समुद्राची ओहोटी जेव्हा झाली साधारण दुपारी 4च्या सुमारास, त्यानंतर कुठेतरी लालबागच्या राजाची मूर्ती आहे ती तराफ्यावर चढवण्यात यश मिळालं। त्यानंतर आता पुन्हा हा जो तराफा आहे तो पुन्हा एकदा समुद्रात जाण्यासाठी पुन्हा एकदा भरतीची वाट पाहावी लागणार आहे का, असा सध्या एकंदर संभ्रम इथं निर्माण झालेला आहे। आणि एकंदर जर तराफा सध्या या मातीवर हल्ला नाही, या किनाऱ्यावरून हल्ला नाही, तर कुठेतरी भरतीची वाट पाहावी लागणार आहे। साधारण भरती ही रात्री 11च्या सुमारास आहे, त्यामुळे कुठेतरी भरतीची वाट पाहावी लागते का, असं सध्या शक्यता आहे। सध्या कुठे बोलत आहे जी भूषण, लालबाग राजा मंडळाचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत, ते आता आपली प्रतिक्रिया देत आहेत। ते काय बोलतात याकडे लक्ष आहे। सुधीर साळवी बोलतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।